नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर गोपाळे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीसाठी आणि चांगल्या इम्प्रेशनसाठी एक खूप महत्त्वाची टिप देणार आहे आणि ती टिप म्हणजे तुमच्या दातांची स्वच्छता। पर्सनॅलिटीसाठी किंवा चांगल्या इम्प्रेशनसाठी स्माइल करणं खूप गरजेचं आहे, पण स्माइल करताना तुमच्या दातांची स्वच्छता फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा विषय आहे दातांची सफाई किंवा डेंटल स्केलिंग। स्केलिंग ही अशी एक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये आपण दातांच्या पृष्ठभागावर असणारे डाग आणि अन्नाचे कण साफ करून त्या दातांना स्वच्छ करतो, जेणेकरून त्या दातांचं आरोग्य चांगलं राहील आणि दातांना एक चमक येईल। मग याच्याविषयी काही महत्त्वाच्या शंका लोकांच्या मनामध्ये असतात, त्या आपण बघूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना असं वाटतं की दात साफ करताना किंवा स्केलिंग करताना त्रास होईल का? तर लक्षात ठेवा, स्केलिंग करताना कुठलाही त्रास होत नाही। अगदी 97-98% पेशंटला काही त्रास होत नाही। 2 ते 3% पेशंटला ज्यांच्यामध्ये दातांची झीज झालेली असते त्यांना सेन्सिटिव्हिटी होऊ शकते, पण त्यावरही उपचार करून आपण त्यांची स्केलिंग करू शकतो। दुसरा एक महत्त्वाचा शंका लोकांच्या मनात असते ती म्हणजे दात साफ केल्यानंतर दातांची झीज होईल का? तर लक्षात ठेवा, दात साफ करण्यासाठी आपण जे काही इक्विपमेंट वापरतो त्याने कधीही दात कट होऊ शकत नाही। त्या मशीनने फक्त तुमच्या दातावर अन्नाचे कण साचून जो एक पापुद्रा तयार झालेला असतो तो पापुद्रा काढण्याचं काम ते मशीन करतं आणि दाताचं कुठल्याही लेअर किंवा कुठल्याही कोटिंग त्या मशीनने निघू शकत नाही। तिसरी एक शंका लोकांच्या मनात असते की दात साफ करण्यासाठी खरंच खूप खर्च येतो का, खूप खर्चिक आहे का? तर तुमच्या दातांचं स्केलिंग करण्यासाठी साधारण 2 ते 3 व्हिजिट मिळून तुम्हाला 1000 ते 3 ते 4000 पर्यंत खर्च येऊ शकतो। यामध्ये तुमच्या दातांची आरोग्य, तुमची हिरड्यांची स्वच्छता आणि तुमच्या खाण्याच्या सवयी यावर या ट्रीटमेंटचा खर्च थोडाफार कमी जास्त होऊ शकतो। या पुढचा प्रश्न असतो की दातांची सफाई केल्यावर मला जेवण करता येईल का? तर दातांची सफाई झाल्यावर किंवा स्केलिंग झाल्यावर साधारण 3-4 तासानंतर तुम्ही खाऊ शकता। फक्त त्या दिवसासाठी तुम्हाला गरम आणि कडक अन्न टाळायचंय, पण थंड आणि मऊ तुम्ही नक्की खाऊ शकता। दातांची सफाई केल्यावर ब्रश करता येईल का? तर दातांची सफाई केल्यानंतर 12 तासानंतर तुम्ही ब्रश करू शकता। त्या 12 तासामध्ये तुम्ही माउथवॉशने गार्गल करून तुमच्या दातांची स्वच्छता ठेवू शकता। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की दातांची सफाई केल्यावर माझे दात पांढरे शुभ्र होतील का? तर लक्षात ठेवा, दातांची सफाई ही आपण दातांचे डाग काढण्यासाठी करतो, त्यामुळे दातांची सफाई करून तुमचे दात पांढरे शुभ्र होणार नाही, पण दातांची स्वच्छता झाल्यामुळे दात स्वच्छ नक्की होतील। आणि जर दात पांढरे शुभ्र हवे असतील तर त्यासाठी व्हाईटनिंग करावं लागेल आणि व्हाईटनिंग विषयी जाणून घेण्यासाठी आमचा दातांच्या व्हाईटनिंगचा व्हिडिओ नक्की बघा, त्यातून तुम्हाला नक्की महत्त्वाच्या गोष्टी कळतील। धन्यवाद।